माध्यमातून करायचा असतो, हे लक्षात ठेवा. तो इन्कम म्हणजे रेफरल मॉडेलच्या माध्यमातून करायचा असतो. आणि रेफरल मॉडेल मध्ये 5,000 रुपये इन्कम घेण्यासाठी आता बऱ्याच जणांना लेवलचे इन्कम कसे मिळतात नाही माहित, रेफरलचे इन्कम कसे मिळतात नाही माहित, तर मी त्या सगळ्यांना फास्ट मध्ये सांगून देईल. जर तुम्ही डायरेक्टली हा व्यवसाय कोणाला रेफर करताय तर या व्यवसायामध्ये डायरेक्ट रेफरलवर तुम्हाला 700 रुपये डायरेक्टली इन्कम मिळतो. म्हणजे जर एक व्यक्ती या व्यवसायामध्ये तुमच्या माध्यमातून साइन अप करतो तर तुम्हाला 700 रुपये डायरेक्टली इन्कम मिळणार आहे. त्याच नंतर जर बघितलं तर त्याच्या माध्यमातून जरी कोणता व्यक्ती या व्यवसायाला जॉईन करतोय तरी सुद्धा तुम्हाला त्या व्यक्तीवरती 200 रुपयाचा रेफरल इन्कम मिळणार आहे. त्याच पद्धतीने तिसऱ्या लेवल पासून तिसऱ्या, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10 लेवल मध्ये तुम्हाला जवळपास 50 रुपयाप्रमाणे इन्कम मिळतं. गाईज एक वडापाव विकल्यावर पण 20 रुपये मिळतात हो. पण इथं काही आज प्रत्युषा रेफरल मॉडेलची ताकद आहे. प्रत्युषा या रेफरल मॉडेलची ताकद आहे की तुम्ही जर एका व्यक्तीला, चांगल्या व्यक्तीला जर हा व्यवसाय दिला आणि जर त्या व्यक्तीला काहीतरी करण्याची भूक असेल, जर त्याला स्पार्क असेल, जर त्याची तळमळ असेल तर तो व्यक्ती काहीही करू शकतो. एक हिरा तुम्हाला सापडेपर्यंत तुम्हाला मेहनत आहे. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की सर मी 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, ताई किती महिने झाले जॉईन करून, हे बघण्यापेक्षा मला सिल्वर बनायचंय हे बघा. आणि सिल्वर बनण्यासाठी काय करावं लागतं ते ज्यांनी या व्यवसायामध्ये तुम्हाला आणलंय किंवा जे तुमचे सिल्वर डायरेक्टर आहेत, गोल्ड आहेत, स्टार आहेत, त्यांना विचारा मला माझं सिल्वर अचीव्ह करायचंय, मला एका लेवलला जायचंय, ते करण्यासाठी काय करावं लागेल ते सांग. जिला जॉईन केलं त्या व्यक्तीला आज एकच प्रश्न विचारा, मला या व्यवसायामध्ये सिल्वर व्हायचं, मला ते करण्यासाठी काय करावं लागेल ते सांगा. आणि जे सिल्वर आहे त्या सगळ्यांना सांगेल तुम्हाला तुमचं टार्गेट गोल्ड पाहिजे. गोल्ड डायरेक्टर होण्यासाठी तुम्हाला फक्त 30,000 रुपये इन्कमला जावं लागतं. गोल्ड डायरेक्टर होण्यासाठी तुम्हाला फक्त 30,000 रुपये इन्कमला जावं लागतं. त्यामुळे जे गोल्ड आहे, सिल्वर आहे, त्यांनी गोल्डचं टार्गेट तुमच्या समोर ठेवलं पाहिजे की मला काही करून गोल्ड डायरेक्टर अचीव्ह करायचंय. आणि जे गोल्ड आहे त्या गोल्ड समोर आता टार्गेट स्टार पाहिजे. काही डे बाय डे तुमच्या समोर टार्गेट पाहिजे, रोज एक नवीन टार्गेट पाहिजे. ज्याच्या आयुष्यात टार्गेट आहे, बघा या जगामध्ये कुठली कंपनी, कुठला ऑर्गनायझेशन, कुठला यशस्वी व्यक्ती असा आहे ज्याच्या आयुष्यात टार्गेट नाहीये? सांगा मला एक व्यक्ती सांगा की ज्याच्या आयुष्यामध्ये टार्गेट नाहीये.